रामनवमीच्या दिवशी आपल्या महाराष्ट्रात शेकडो वर्षांपासून चालत आलेली एक अनोखी परंपरा आजही खूप लोकांना माहिती नाही. नमस्कार, मी प्रताप. चला तर मग तुम्हाला दाखवतो आणि सांगतो. नाशिक जिल्ह्यातील चांदोरी गाव हे एक पवित्र ठिकाण आहे. असं म्हणतात प्रभू श्रीराम येथे आले होते आणि त्यांच्या पायाचे ठसे आजही या ठिकाणी आहेत. या गावात रामनवमीच्या दिवशी 12 बलुतेदार समाज एकत्र येऊन श्रीराम जन्माची परंपरा पार पाडतात. ही परंपरा तब्बल 400 वर्षांपासून चालू आहे. सकाळपासून गावात उत्सवाचे वातावरण असते बर का. तर सुतार रथ बांधतो, कुंभार रांजण आणून देतो, शिंपी रामाचे कपडे शिवतो, सोनार सोन्याचे दागिने उजळून देतो आणि बाकी बलुतेदार आपापल्या सेवा देतात. सर्वजण मिळून पालखी मंदिरासमोर आणतात. तेथील पिंपळाला प्रदक्षिणा घालतात आणि मग पालखी मंदिरात नेली जाते. नावी समाजाचा व्यक्ती आरसा घेऊन येतो आणि दुपारची 12 वाजताची सूर्याची किरणे प्रभू श्रीरामचंद्र यांच्या मुखावर चमकवतो आणि राम जन्म झाला असं मानण्यात येते. गावातील सर्व समाज एकत्र येऊन उत्साहात प्रभू श्रीरामांचा जन्म साजरा करतात. हीच तर खरी ताकद आहे आणि ओळख आहे. मग तुम्हाला ही अनोखी परंपरा कशी वाटली? येणाऱ्या रामनवमीला तुम्ही या पवित्र ठिकाणी उपस्थित राहा आणि अनुभव घ्या. तर कमेंट करा रामनवमी, तुम्हाला या ठिकाणाचा डायरेक्ट मॅप मिळेल आणि ही माहिती सर्वांना शेअर करा. आणि धन्यवाद. जय श्रीराम.